चटपटीत चवीची काहीशी आंबट, गोड, तिखट अशी ही कटाची आमटी होळीच्या दिवशी किंवा ज्या दिवशी पुरणपोळीचा बेत असतो त्या दिवशी आपण आवर्जून तयार करतोच. पण आज आपण नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित पण अशी मस्त चटपटीत चवीची जिभेची चव वाढवणारं आणि अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटावं आणि ही वाटीत घेऊन मस्त यावर ताव मारावा अशी ही कटाची आमटी सोप्या पद्धतीने आज आपण पाहणार आहोत. फार काही असा तामझाम न करता साध्या सोप्या पद्धतीने अगदी मी जशी बनवते त्या पद्धतीची तुम्हाला आज कटाची आमटी झटकेपट कशी तयार करायची हे दाखवणार आहे. नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. कटाची आमटी बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला कट लागणार आहे आणि ही आपण जेव्हा पुरणासाठी डाळ शिजवतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी घालून डाळ शिजवायची आणि मग ही डाळ निथळून घेऊन त्याचं हे जे पाणी आहे ते इथे आपण वापरणार आहोत. आता या आमटीसाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. अगदी त्यासाठी चमचाभर इतकं तेल आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी वाटणाची तयारी करून घेतलेली आहे. त्यापैकी इथे मी ओलं खोबरं, अर्धा टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, आल्याचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच आणि एक कढीपत्त्याची डहाळी घेतलेली आहे. तर आता आपण सर्वप्रथम हे ओलं खोबरं आणि अर्धा इंच जे आलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत. बरोबरीने अगदी छोटा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे. 2च लवंगा घ्यायच्यात. फार आपल्याला उग्र अशी आमटी करायची नाही, अगदी सौम्य चवीची पण छान अशी तयार करायची आहे. त्याकरता 2 काळ्या मिरी आणि अगदी एखादं तमालपत्राचं पान घ्यायचं आहे. आलं सुद्धा हे असं परतून झालं ना की मग त्याचा कच्चा वास सगळा निघून जातो. सगळे खडे गरम मसाले सुद्धा यामध्येच असे परतून घ्यायचे आहेत. आता बघा, थोडं थोडं हे असं खोबरं चांगलं परतून होतं आणि शक्य असेल तर ओला खोबऱ्याचाच वापर करायचा. आता इथे आपण कढीपत्त्याची काही पानं फोडणीत घालूया आणि काही अशी वाटणामध्ये घालायची आहेत. बरोबरीने इथे मी हा अर्धा टोमॅटो असा जाडसर चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो घातल्यामुळे छान असा चटपटीतपणा आपल्या आमटीला येतो. त्यामुळे टोमॅटो जर तुम्ही घालत नसाल तर नक्की घालून पहा. खोबरं असं हलकसं तांबूस रंगावर आलं की मग यावर मध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आणि याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत असा परतून घेतला. टोमॅटो बघा असा मऊ झाला की मग गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये देठासहित थोडीशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीच्या ऐवजी नुसती देठ जरी वापरलीत ना तरी त्याचा स्वाद खूप छान येतो. पण आज माझ्याकडे नुसती देठ कोथिंबीरीची नव्हती म्हणून मी थोडीशी देठासहित कोथिंबीरच घातलेली आहे. आणि जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर मग मात्र एक छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून आणि एक 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा यामध्ये अशाच प्रकारे भाजून घालायच्या. आता हे थंड झालं की चांगलं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथे आता आपण लगेच आमटीच्या फोडणीची तयारी करतोय. साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल मी यामध्ये घातले. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालायचं आहे. जिरे आणि मोहरी चांगली अशी तडतडायला हवी आहे. त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. बरोबरीने लगेच यामध्ये हिंग घालायचा आहे. जर तुम्ही कांदा लसूण खात असाल ना तर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या, त्याचा स्वाद फोडणीमध्ये छान येतो. पण नैवेद्यासाठी बनवतेय म्हणून मी इथे कांदा लसणाचा वापर केला नाहीये. आता जे आपण तयार करून घेतलेलं वाटण आहे ते सगळं यामध्ये घालायचं आहे. वाटण आहे ना आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. सगळं हे जे आपण प्रमाण घेतलं ना ही साधारण 4 ते 5 लोकांसाठी आमटी व्यवस्थित पुरेल. त्यामुळे एवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही वाटण नक्की तयार करा. सगळंच वाटण मी इथे आता घालून घेतलेलं आहे आणि गॅस मोठा ते मध्यम ठेवायचा आहे आणि आपल्याला हे वाटण मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. कडेने असं तेल सुटतं आणि रंग सुद्धा थोडासा बदलल्यासारखा दिसतो. बघा, कडेलाही असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता आपण लगेच यामध्ये मसाले घालणार आहोत. तर इथे मी मसाल्यांमध्ये सगळ्यात पहिले अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. रंग सुरेख यावा म्हणून तुम्ही काश्मीरी मिरचीचा लाल तिखट सुद्धा घालू शकता. 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा मी हा ब्राह्मणी गोडा मसाला घातलेला आहे. पण जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर मग मात्र गरम मसाला घातला तरीही चालेल. आणि हे मसाले करपायला नको म्हणून थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा घातलेलं आहे. आता हे मसाले चांगले आता आपल्याला या वाटणासोबत परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचा कच्चा वास सुद्धा निघून जाईल. बघा, वाटणाचा रंग असा थोडासा बदलल्यासारखा झालेला आहे. आता या स्टेजला आपण जे कटाचं पाणी ठेवलं होतं की नाही, कट ठेवला होता तो सगळा यामध्ये घालून ठेवायचा. आता
यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे, कारण ही आमटी थोडीशी आंबट गोड तिखट अशी असते. त्यामुळे मी थोडीशी चिंच कोमट पाण्यात भिजवून तिचा अर्क असा काढून घेतलेला आहे. आता अंदाजाने आपण गूळ घालायचा. साधारण 1 टेबलस्पून गूळ मी इथे घातलेला आहे. जर तुमच्याकडे पुरण असेल ना तर थोडंसं पुरण घातलं तरीही छान घट्टसरपणा या आमटीला येतो. आता चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एकदा हे चांगलं असं तळापासून हलवून घ्यायचं. आता जरी यावर असा तवंग दिसत नसेल ना तर जशी ही आमटी उकळायला लागते ना तसा मस्त असा तवंग येतो. तुम्ही तर पाहिलं मी अगदी फार असं तेल वगैरे तरीसाठी घातलं नाही, पण हळूहळू बघा छान असा तवंग आलेला आहे, कारण आपण इथे ओलं खोबरं वापरलं होतं. आता थोडीशी आमटी मला दाटसर वाटत होती म्हणून मी आणखीन थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे, कारण जशी आमटी उकळत जाते ना तसं ही थोडी थोडी घट्ट व्हायला लागते. त्यामुळे थोडीशी पातळ अशी हुरकून जर प्यायची असेल ना तर अशी ही आमटी थोडीशी पातळच बनवायची. आता इथे आमच्याकडे थोडंसं आमटीमध्ये ओलं खोबरं असं वरून घातलेलं आवडतं, म्हणून मी खोवलेलं ओलं खोबरं इथे घातलेलं आहे. आणि हे खोबरं घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण असेल तर आवर्जून घाला, खूप छान चव येते. आता यावरती काय करायचं, आपल्याला हे असं थोडंसं उकळी यायला सुरुवात झाली की झाकण ठेवायचंय. गॅस अगदी लहान करायचा आणि मंद आचेवर चांगली 5 ते 10 मिनिटं ही आपल्याला आमटी उकळू द्यायची आहे. बघा जशी आमटी छान उकळायला लागली तसा सुगंध सुद्धा मस्त येत होता आणि मुळात म्हणजे यावर छान असा एक तवंग आला. आता सगळ्यात शेवटी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा. आपली ही आमटी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला ही आजची माझी पद्धत आवडली का? प्लीज आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, किंवा तुमची पद्धत काय आहे हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. आता ही आमटी आपण सर्व करूया. गरमागरम मस्त ही आमटी प्यायला सुद्धा छान वाटते. आणि जर तुम्ही कधी वाटणामध्ये लवंग, दालचिनी, काळा मिरी जर घेत नसाल ना तर आवर्जून घ्या आणि या पद्धतीने एकदा तरी आमटी करून पहा. अगदी भुकता क्षणी प्यावीशी वाटते अशी ही चटपटीत चवीची आमटीची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि या होळीला जर तुम्ही अशी आमटी करून पाहिली तर तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा. अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.